शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यात सुरू असलेल्या टोकाच्या वादामुळे बुलढाणा जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या दोन्ही नेत्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे जिल्ह्याची सामाजिक शांतता धोक्यात आली असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या दोन्ही नेत्यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार जिल्ह्यातून तडीपार करण्यात यावे, या मागणीसाठी वंचितने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. गेल्या काही दिवसांपासून गायकवाड आणि शिंदे यांच्यात एकमेकांवर वैयक्तिक आणि राजकीय आरोप करण्याची मालिका सुरू आहे. मात्र संजय गायकवाड यांनी एका पत्रकार परिषदेत विजयराज शिंदे यांच्यावर केलेल्या एका गंभीर आरोपामुळे खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्या निवासी आश्रमशाळेतील मुलींचे लैंगिक शोषण केले जाते आणि याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा गायकवाड यांनी केला होता. या विधानाचा वंचित बहुजन आघाडीने तीव्र शब्दात निषेध केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींनी यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की जर संजय गायकवाड यांच्याकडे मुलींच्या लैंगिक शोषणाचे सबळ पुरावे असतील तर त्यांनी ते तातडीने पोलिसांकडे देऊन गुन्हा दाखल करायला हवा. पुरावे असतानाही कारवाई न करणे हा पीडित मुलींवर आणि आदिवासी समाजावर अन्याय आहे. जर ते तक्रार करत नसतील तर त्यांनी संपूर्ण समाजाची माफी मागावी. जिल्ह्यात निर्माण झालेला हा संघर्ष आणि नेत्यांची खालच्या पातळीवरील विधाने पाहता प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष समिती नेमावी अशी मागणी करण्यात आली आहे. जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56 आणि 57 अन्वये संजय गायकवाड आणि विजयराज शिंदे या दोघांनाही जिल्ह्यातून तडीपार करावे, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल असाही इशाराही वंचित बहुजन आघाडीने या निवेदनाद्वारे दिला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं. त्या निवेदनामध्ये आमची एक रास्त मागणी आहे की बुलढाणा विधानसभा आमदार शिंदे गटाचे संजय गायकवाड तसेच बीजेपीचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी 5-6 दिवस झाले वारंवार बेताल वक्तव्य करून खूप मोठं जिल्ह्यामध्ये सामाजिक आणि राजकीय असा संघर्ष उभा केला. मुद्दा माझा तो नाही, त्यांच्या वैयक्तिक राजकारणामध्ये त्यांनी काही करावं त्याच्याशी मला घेणं देणं नाही, परंतु त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये एक महत्त्वाचा मुद्दा संजय गायकवाड यांनी उपस्थित केला की विजयराज शिंदे यांची आदिवासी आश्रमशाळेतील मुलींचं लैंगिक शोषण हे विजयराज शिंदे हे राज्य मंगल कार्यालयात करत असतात. त्या वक्तव्याचा मी सर्वप्रथम अगोदरही निषेध केलेला आहे, आजही करतो. परंतु यामध्ये माझी मुख्य भूमिका व पक्षाची भूमिका हे आहे की विजयराज शिंदेंकडचे जे लैंगिक छळाचे त्यांच्याकडे जे पुरावे संजय गायकवाड यांच्याकडे आहे त्यांनी ते पोलीस स्टेशनला रिसर्च सादर करावे आणि विजयराज शिंदेवरती तात्काळ गुन्हे दाखल करावे. आणि त्यांनी सुद्धा सांगितलंय की माझ्याकडे पुरावे आहे. मग पुरावे आहेत तर का बरं तुम्ही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करत नाही? काय अडचण आहे? पुरावे आहेत तर तुम्ही विजयराज शिंदे यांच्यावरती गुन्हा दाखलच केला पाहिजे. जर तुम्ही पुरावा असून सुद्धा FIR दाखल करत नसाल तर तुम्ही आदिवासी आश्रमशाळेतील मुलींची, आदिवासी जमातीची पूर्ण माफी मागितली पाहिजे, अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू. आणि हे करत असताना जिल्हाधिकारी यांना आम्ही आज मागणी केलेली आहे. या दोघांच्या बेताल वक्तव्यामुळे आज मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा हा खूप यांच्यामुळे नामशेष होण्याची प्रक्रिया चालू झाली की आहे असं वाटते. आणि आमची त्या माध्यमातून विनंती आहे की जोपर्यंत याची चौकशी समिती गठीत होत नाही तोपर्यंत विजयराज शिंदे भाजपा आमदार तथा शिंदे गटाचे संजय गायकवाड यांना जिल्ह्यातून महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56-57 अन्वये जिल्ह्यातून तडीपार करण्यात यावं आणि या सखोल प्रकरणाची सखोल चौकशी करून यामध्ये त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी, हे आमचं आजचं म्हणणं आहे.